मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत हिंगोलीत उद्यापासून साखळी उपोषणाचा इशारा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत। याच उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं गावागावात साखळी उपोषणाचा इशारा दिलाय। तर हिंगोलीतील सकल मराठा समाजाच्या वतीनं दिनांक 22 सप्टेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात बेमुदत आमोड उपोषण केलं जाणार असल्याचं निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय। मनोज दादा जरांगे पाटील यांचा आज 5वा दिवस आमरण उपोषणाचा आहे। त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामधून प्रत्येक जिल्ह्यातून त्यांना पाठिंबा म्हणून सर्व मराठा बांधवांच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन होत आहे। हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं उद्यापासून संपूर्ण तालुक्यांमध्ये तहसील समोर अविरत ठिय्या आंदोलन होणार आहे। तसंच आमरण उपोषणाचं नियोजन सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे। हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आमरण उपोषणासाठी आणि ठिय्या आंदोलनासाठी कार्यकर्ते बसणार आहेत। तसेच वसमत, शेनगाव, औंढा आणि कळमनुरी तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मनोज दादा जरांगे पाटलाच्या या मागण्यांसाठी सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजांनी पाठिंबा दिलेला आहे। तसंच हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं त्यांना पाठिंबा देत त्यांचं आंदोलन तात्काळ शासनानं मागण्या मान्य करून त्यांना सहकार्य करावं ही भूमिका आहे। अन्यथा जसं जसं दिवस जातील तसं आंदोलन भविष्यामध्ये तीव्र होईल, त्याची जबाबदारी शासनाची राहील। हे जे काय पडसाद उमटतील ते सर्व शासन त्याला जबाबदार राहील, ही भूमिका सर्व मराठा समाज बांधवांची आहे।